उपोषणाचा हा दुसरा दिवस, त्या निमित्तानं मी अगोदर सर्व शेतकरी आणि ताईंचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या कामासाठी हे उपोषण आज इथे सुरू केलं आहे। मी कालच जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांशी बोललो। साहेब, मी पण जिल्हा परिषदला 10 वर्ष काम केलंय। मला तुम्ही एक सांगा, जिल्हा परिषदचा राज्य मार्ग कोणता आणि ग्रामीण मार्ग कोणता, यामधला मला फरक सांगा। तर त्यांना ते देखील सांगता आलं नाही। मागच्या वर्षी राज्य मार्गावर बीएनडीने काम केलं। ते काम त्यांनी आपलं पिंपळगाव ते जरंडी रस्त्यावर केलं पाहिजे होतं, पण त्यांनी तसं न करता त्यांनी कौली रस्त्यावर ते काम करून टाकलंय। मी त्या अधिकाऱ्यांची डीएम पाटलांची काल पण चर्चा केली। त्यांनी मला सांगितलं नाही नाही ते बरोबर आहे। मी त्यांना म्हटलं हे बरोबर नाहीये, तुम्ही ज्या रस्त्यावर काम केलं असेल त्या रस्त्याचं तुम्ही या, इथे समोर या, समोर तुम्ही सांगा की आम्ही जरंडी रस्त्यावर काम केलंय म्हणून। ज्या अधिकाऱ्यांनी अशी चूक केली असेल त्या अधिकाऱ्यांना मला एकच सांगायचंय की त्यांच्या पगारातून किंवा त्यांच्या झालेल्या चुकीचं हे त्यांना सजा मिळाली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल हा न्याय त्यांना परत तुम्ही त्यावर निधी टाकून हा न्याय देण्यात यावा अशी मी शासनाला विनंती करतो। आणि एकच सांगतो की 20 वर्ष 25 वर्ष झाले या रस्त्यावर ग्रामीण मार्गच नव्हता, त्यामुळे 2022 मध्ये हा ग्रामीण मार्ग आला आणि जो इंग्रजांच्या काळापासून या मार्गाला नंबर होता तो नंबर कमी करून त्यांनी ग्रामीण मार्ग कसा टाकला, यांना काय अधिकार, हे यांना एक हा प्रश्न आपण विचारतोय। म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जो मार्ग अवलंबला आहे त्या मार्गात आम्ही सर्वजण तुमच्या सहभागी आहे, एवढंच मी या प्रसंगी तुम्हाला सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभी नहीं तो कभी नहीं, बात खत्म। आणि इथे गोविंदमानाच्या मंदिरासमोरच आहे, संतांच्याच भूमीत मरू, काही फरक पडत नाही। अरे कस काय मोर देतील तुम्हाला? मरदे आहो मेले तर असे रोजचे मरतोय ना, त्याच्यापेक्षा इथे मरू एखाद दिवशी। महाराजांच्या समोर गेले म्हणून काय फरक टाकू लागेल त्याला काय फरक पडत एवढा नाही काय बोलले। विचार करता? मर्या करता बसलाय का? अरे थोडंफार काहीतरी आंदोलन करा, जाळपोळ करते आंदोलन करू, मर्या करता नाही नाही, जाळपोळ बसलाय. नाही करा, डायरेक्ट फ्रीज आता। जाळपोळ नाही करा, जाळपोळ करून आपलं नुकसान होतं भाऊ, कोणाचं काही जात नाही। बसले तुम्ही आता बसले म्हणून आपण जाळपोळ केली, रस्त्यावर उभं केलं तर आपलं नुकसान होते। अहो मी काय म्हणतो भाऊ, पक्ष बाजूला ठेवून काल नेते तुमचे लोक गावात आले, पहिले शेतकरी पक्ष बाजूला, काही शेतकरी त्यांच्या मागे फिरले याच्या पहिले बी बरं का, त्यांनी निवडून दिले पण त्यांना लाज वाटलं नाही पर्यंत याच्या कालपर्यंत आलं पाहिजे त्यांनी इथे की चला ठीक आहे चांगलं केलं बा, यायला पाहिजे पाठिंबा किंवा पाठी मला कधी भेट द्याल तरी यायला पाहिजे त्यांनी। पहिल्या दिवसात झाला की हे पक्षाचं आंदोलन नाही, पक्षाचं आंदोलन नाही किंवा मी शेतकरी आहे, याच्यातले काही शेतकरी त्यांच्या बरोबर फिरले आतापर्यंतचे, गावात येऊन ते आले नाही अजून इथे वायमार लोक काय म्हणतात, काय नांदी लागतं म्हणतात त्यांच्या याला, लाज वाटलं मला त्यांनी जरा गावात येऊन सण आले नाही ते निदान यांचे झेंडे घेऊन फिरलो आम्ही, मग निवडणुकांमध्ये यांचे झेंडे घेऊन फिरलोय। पागल समजतात ते लोकांचं म्हणतात काय होईल। तेच म्हणते तुम्ही त्याच्यावर वापस करा, त्याच्यावरून विचार करा। आणि काही पाठपुरावा साठी याच्यामध्ये बाहेर करायला माहिती जाम करायचं ना रस्ते। अरे आज हे शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न राहील काही गाड्या घोड्या सगळं कुठून जरी सोडून आपण सिमी बोलतो मी परत अजून आपल्याला एकदम येत नाही, त्यांच्या कॉन्क्रीट होतंय आणि आपल्याला एकदम नाही। एक व्हिडिओ इंजिनियरला बोलून घेऊ आपण, साहेबांना बोलून घेऊ काय येतं आम्हाला, कसे निधी कसा देतो हे माहिती। आणि खरं म्हणजे आमचं एक ठरलं होतं की कोणीही अधिकारी पुढारी कोणी येऊ पहिले रस्त्यावर जायचंय,
तुम्ही जरी रस्ता पाहिला असला तरी तुम्हाला विनंती आहे नाही नाही नाही. तुम्ही आज रस्ता पहा, आज परिस्थिती पहा, ही परिस्थिती होती आणि आजच्या परिस्थिती आता पहा. वर्षापासून नाही पाहिला मी. तुम्ही आता पहा. जास्त नाही, 5 किलोमीटर हा बाबांनी असं वैयक्तिक जिल्ह्यापेक्षा काय अधिकाऱ्यांबरोबर बोललो या आपल्या 2-3 गाड्या घ्यायच्या चला. भाऊ मामा शेतकऱ्यांना म्हणले ते त्याला पाहून गेला नाही असं नाही मग तुम्ही चला सोबत पण 9 वर्ष आधी ना भाऊ 9 वर्ष आधी गेले तुम्ही 9 वर्ष आधी ना अरे मी परत उपोषणाला बसणार आहे उद्या परत येतो मी. उद्या जर कोणी तुम्हाला मुलाखत घ्यायला बेस कसा तयार करायला ते पाहून घ्या. तुम्ही जाऊन या. तुम्हाला काही अडचण तुम्ही बेस पाहून या अगोदर. हा कागदाचा घोळ आणि शेतकऱ्यांचा खेळ मांडू नका. बाकीचं लक्षात ठेवा. अपंग झालो लोक निराधार सारखे झाले काही काही त्यांची व्यवस्था करा. अपा भाऊ पाहून घ्या. तो शिपेचा बोर्ड पाहून घ्या. काय फायदा होणार का ते जाऊन बघा खाली माणसाला घरी घडी अक्षरशः 4-5 शेतात ठेवणं पडता. अहो पण तरी मी तुम्ही 1 मिनिट जाऊन रस्ता पाहून या ना. खरंच आमची विनंती ऐकून घेता का मी पण आहे ना तुमच्या सोबत आहे. जरा पावडर लावू दे आपण चला. अरे बस